नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 5 HP पाणबुडी मोटर रिवाइंड करायला शिकणार आहोत. तर ह्या मोटरचा जो खोलण्याचा व्हिडिओ आहे तो मी बनवू शकलो नाही मित्रांनो, कारण खोलायचं काही एवढं अवघड नाही. पण भरायचं जे आहे ते तुम्हाला नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं तुम्ही बघू शकताय 1 ते 10 वर पहिली कॉईल बसलेली आहे आणि दुसरी कॉईल जी आहे त्यापेक्षा थोडी मोठी आहे, 1 ते 12 वर बसलेली आहे. आणि वर साईडला पण 1 ते 10 आणि त्याच्या खाली 1 ते 12 वर अशी कॉईल बसलेली आहे. टोटल आपण 4 कॉईलचा एक ग्रुप आहे त्या ठिकाणी काढलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं हे 4 कॉईल आपण काढलेले आहेत पहिल्या ग्रुपमधले. असे 3 ग्रुप ह्या मोटरमध्ये आहेत, 1 ते 10 आणि 10 ते 12, म्हणजे 10-12 स्लॉटमध्ये बसलेल्या अशा कॉइली आहेत. तसे 4 कॉईलचा मिळून एक ग्रुप तयार होतो. तर असे 3 ग्रुप आपण या मोटरमधून बाहेर काढणार आहे. आता आपण या ठिकाणी एक ग्रुप बाहेर काढलेला आहे तोडून. आता 2 ग्रुप राहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता ही कनेक्शन बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे एम्पलर कडल्या साईडची, आणि ही पाठीमागची साईड आहे. पाठीमागच्या साईडला कनेक्शन बाजू येते मित्रांनो पाणबुडी मोटरला. तर आपण ही परत मोटर बसवताना उरपाटी होऊ नये, मागची बाजू पुढून पुढची बाजू पुढे होऊ नये म्हणून इथं आपण मार्किंग केलेलं आहे. आपण हे असं मार्किंग केल्यानंतर आपल्याला कनेक्शन बाजू लक्षात द्यायसाठी आपण हे मार्किंग केलेलं आहे. ते बघू शकता आपण लहान वायर तुकडा आपण इथं आवडलेला आहे. ही बाजू पाठीमागची का ही बाजू पाठीमागची आपल्याला कळलं पाहिजे, त्यासाठी आपण इथं असं बारीक तुकडा बांधून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पाठीमागच्या साईड ओळखू येते. आणि तुम्ही तर बघू शकता मोटरला स्टार कनेक्शन आहे. त्या 2 वायरी आणि इथे इकडून आलेली एक असे मिळून 3चा एक जॉईंट केलेला आहे मित्रांनो. असे 3 वायरी जर जॉईंट तुम्हाला मोटरमध्ये सापडला तर समजून घ्या मोटरला आपल्या स्टार कनेक्शन आहे. आणि हे आपली कनेक्शन केबल आहे. आपण अशी एक कॉईल बाहेर काढायची आहे मित्रांनो आणि कटरच्या सहाय्याने अशी कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी कट केल्यानंतर अशी कट करून सगळ्या कॉईल आपण बाहेर काढणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं वायर जळलेली आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी कॉईल तुम्ही बघू शकता इथं पण काळी पडलेलं आहे, वरचं कोटिंग जळलेलं आहे. आपण सगळ्या कॉईल अशा तोडून घ्यायच्या आहेत आणि पलीकडच्या साईडनं तिकडून कट करायचे आणि इकडून ओढायचे आहे मित्रांनो. आपण 4 कॉइली टोटल कट करून घेतलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4. तर आपण आता पाठीमागच्या साईडने आपण कॉइल आपण उपसून काढायचे आहेत. बघू शकता हे आपण 1, 2, 3 आणि 4 कॉइली आपण पलीकडच्या साईडनं कट केलेल्या. आपण आता ह्या साईडनं आपण पकडीनं उपसून काढायचे आहेत. ह्या साईडला पकडीनं आपण बाहेर उपसून काढायचे आहेत एक कॉइल. बघू शकता आपण दुसराही ग्रुप या ठिकाणी बाहेर काढलेला आहे. आता फक्त शेवटचा ग्रुप उरलेला आहे 4 कॉईलचा. तर तुम्ही बघू शकता हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप, असे 2 ग्रुप आपण काढले आहेत. एका ग्रुपमध्ये 4 कॉईल आहेत, 1, 2, 3, 4 आणि तुम्ही बघू शकता 4 कॉईल आहेत. तर आपले 2 ग्रुप या ठिकाणी आपण बाहेर काढलेले आहेत. तर 3 ग्रुप असतात मित्रांनो 3 पेजच्या मोटरमध्ये, कारण 3 पेजचा जो सप्लाय आहे तो प्रत्येक ग्रुपला स्पेशल जात असतो. ह्या पेजला एक सप्लाय, ह्या पेजला एक सप्लाय, आणि आपण जो हा काढणार आहे ह्या पेजला एक सप्लाय जात असतो. असे टोटल 3 ग्रुप मोटरमध्ये असतात 3 पेजच्या, आणि 3 पेज सप्लाय 3 ग्रुपला जात असतो. तुम्ही बघू शकता इथं ही जी कॉईल आहे मित्रांनो 1 ते 10 स्लॉटमध्ये बसलेली आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9 10. बघू शकता ही लहान कॉईल आहे, ह्याच्यात बसलेली आहे आणि ह्याच्यावरती एक कॉईल आहे दुसरी, ती 1 ते 12 वर बसलेली आहे. तर आपण हे मोटर खोलते वेळेस बघायचं आहे आपलं पीच काय आहे. ह्याला पीच म्हणतात मित्रांनो. 1 ते 10 पीच आणि ही 1 ते 12 म्हणजे 10-12 या कॉईलचं पीच आहे. तर आपण मोटर खोलते वेळेस नोट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण आता टोटल 3 ग्रुप या ठिकाणी काढलेले आहेत 4-4 कॉईलचे. 1 2 3 4 आणि इथं 4 आणि इथे 4 अशा 12 कॉईलीचे 3 ग्रुप आहेत. म्हणजे एका ग्रुपमध्ये 4 कॉईली. तुम्ही तर बघू शकता ही 2 कॉईली आहेत ते लांबर आहेत आणि ह्या 2 कॉईली आकुड आहेत. तर ह्या कॉईली ज्या आहेत त्या 10 नंबर पीचमध्ये बसलेल्या आहेत आणि हा 12 नंबर पीचमध्ये बसलेल्या आहेत. तर आपण ह्या 10 नंबरच्या कॉईलची एक आपण अशी वायर घ्यायची आहे. आपल्याला नंतर कॉईल साईज घ्यायची आहे. कॉईल साईज आपण ज्या टायमाला आपण मोटर नवीन कॉईल तयार करतो त्या टायमाला आपण ह्या मापाच्या कॉईली सगळ्या तयार करायच्या आहेत 10 नंबरच्या. त्यामुळे आपल्याला मोटरमध्ये वायर जी आहे ती व्यवस्थित बसते, बाहेर बॉडीला थडत नाही. आणि ह्याचे टर्न पण मोजून घ्यायचे आहेत मित्रांनो. 3Pच्या मोटरमध्ये कुठल्या पण एका कॉईलचे आहेत ना ते टर्न आपण मोजून घ्यायचे आहेत. तर ह्या कॉईलमध्ये 48 टर्न निघाले आहेत, सॉरी 38 टर्न आहेत. तर 38 टर्न आपण प्रत्येक कॉईलला आपण टाकायचे आहेत. टोटल 12 कॉईल आहेत, प्रत्येक कॉईलमध्ये 38 टर्न आहेत. तर आपण हे मोजून घ्यायचे आहेत एका प्रत्येक कॉईलचे, किंवा एका कॉईलचे मोजले तरी चालते. मोटरमधून काढलेली वायर मित्रांनो आपण अशी एकत्र बांधून घ्यायची आहे सगळी आणि आपण आता हे जाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपण मोटरमधली पूर्ण वायर पण काढलेली आहे जळलेली. इथे बघू शकता तुम्ही पहिले पेपर जे आहेत पूर्ण कसे कुजून गेलेले आहेत ते आपण व्यवस्थित सगळे स्वच्छ करून घ्यायचं आहे. या स्लॉटमध्ये सगळे पेपर आपण चेंज करून घेणार आहे, सगळे बदलायचे आहेत पेपर. तुम्ही बघू शकता आपण हे मार्किंग केलेली आहे. ही आपली कनेक्शन बाजू आहे मित्रांनो. आपण ही लहान वायर तुकडा जे बांधलेला आहे कनेक्शन बाजू आहे आणि ही पुढील बाजू आहे. मित्रांनो मोटर आपल्याशी व्यवस्थित स्वच्छ करून झाल्यानंतर आपल्याला हा स्लॉट पेपर भरून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे नीट बघू शकता मित्रांनो. इकडं बाहेर अर्धा इंच आणि या साईडला बाहेर अर्धा इंच पेपर राहायला पाहिजे. तर जास्त लांब ठेवायचं नाही. आपण असे पेपरचे तुकडे करून घ्यायचे आहेत मित्रांनो. हा असा अखंड रोल येतो त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. पेपर भरून झाल्यानंतर मित्रांनो आपलं वायर जाळून घ्यायचे आहे आणि आपण आता पंढरपूर निघालेलो आहे वायर आणण्यासाठी. आपण आता या ठिकाणी दुकानामध्ये पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता आपल्या वायरचं वजन. जी जाळलेली वायर आहे ती वायर आपण वजन काट्यावर ठेवल्यानंतर दुकानदार आपल्याला ते वायरचं गेज चेक करून सांगतात की कोणता गेज आहे. आणि आपल्याला नवीन वायर घेते मित्रांनो 5 HP साठी एक 500 ग्रॅम तरी वायर जास्त घ्यायची आहे. जे जळालेलं वजन असतं त्याच्यापेक्षा 500 ग्रॅम वायर जास्त घ्यायची आहे. मी पंढरपूर तालुक्यामधून 10 व्हिडिओ बघत असाल मित्रांनो तर या दुकानाला अवश्य भेट द्या. या दुकानामध्ये आपल्याला क्वालिकरणसाठी लागणारे फार्मे तसेच मोटरचे सर्व साहित्य नट बोल्ट स्पेअर पार्ट अवेलेबल आहेत आणि सर्व ब्रँडेड कंपनीची सबमर्सेबल वायरसुद्धा या ठिकाणी मिळते. त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.